सिडकोतील काळेवाडीत एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरून अवघ्या 2 वर्षाचा चिमुरडा खेळता खेळता खाली पडला आणि पालकांच्या काळजाचा ठोकाच चुकला। मात्र देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे दुसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुकला सुदैवानं यामध्ये बचावलाय। करीम शेख वय वर्ष 2 राहणार काळेवाडी असे या चिमुरड्याचं नाव आहे। काळेमाळा येथे सिडकोत शेख कुटुंबी राहतात। शुक्रवारी सकाळच्या सुमारास 2 वर्षाचा करीम हा खेळत होता। शेजारीच त्याची आई कपडे धुत होती। मात्र करीम हा गॅलरीत खेळता खेळता डिलॉगवर पकडून उभा होता। त्याचा अचानक तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला। मात्र तात्काळ ही घटना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आली। तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचं दिसताच शेजारी राहणाऱ्यांनी तातडीने त्याच्या कुटुंबियांना कळवत लागलीच त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यामुळे तो सुदैवानं बचावलाय। त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या दुर्घटनेमध्ये चिमुकला करीम गंभीर जखमी झालाय। मात्र तो बचावल्याचं पाहून करीमच्या पालकांचा जीव भांड्यात पडला। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी शोध घेतला। दरम्यान खासगी रुग्णालयाच्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय सिडकोतील घडलेल्या या घटनेमधून दिसून आलाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।